नमस्कार, मी वैशाली सोनवणे, GMI कन्या शाळा खडकी. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 यामधलं आपलं 5वं प्रकरण जे आहे, हरित ऊर्जेच्या दिशेने, या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर ऊर्जा ही तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जेचे विविध रूपं हे तुम्ही मागील इयत्तांमध्ये शिकलेलाच आहात. आता आपल्याला ज्या पारंपरिक ऊर्जा आहेत त्या माहिती आहेत, परंतु हरित ऊर्जा म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा आणि त्याच्यामुळे काय फायदे होणार आहेत, हे सगळं आपल्याला ह्या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. तर त्याच्या ह्याच्यामध्ये पॉईंट आहेत. ऊर्जेचा वापर कशा पद्धतीने करायचा, त्यानंतर विद्युत ऊर्जा निर्मिती ही पारंपरिक पद्धतीने कशी करायची, किंवा नवीन जी आहेत काही आयडियाज त्या याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने विद्युत ऊर्जा निर्मिती करू शकतो. आणखीन तिसरा पॉईंट आहे विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण. मग आता ही विद्युत निर्मिती जी आहे ती तर करायची आहेच, कारण विद्युत आपल्याला आवश्यक आहे, परंतु त्याच्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला नाही पाहिजे. तर ह्या सगळ्यांबद्दल आपल्याला ह्या प्रकरणामध्ये माहिती अभ्यासायची आहे. तर मुलांना, तुम्हाला माहिती आहे की ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर. आता आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत, तर अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. परंतु आत्ता आधुनिक संस्कृतीमध्ये आपण जर बघितलं तर ऊर्जा ही देखील आपली आता मानवाची प्राथमिक गरज बनलेली आहे. आपल्याला विविध कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला लागत असते. आता ही ऊर्जा जी आहे, तुम्हाला माहिती ऊर्जा अक्षयतेचा नियम, की ऊर्जा कधीही नष्ट पावत नाही, तिचा कधीही नाश होत नाही, तिचं फक्त रूपांतरण होत असतं एका रूपातून दुसऱ्या रूपात. तर मग आता ही जी रूपं आहेत ही आपल्याला माहिती आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक ऊर्जेची रूपं वापरत असतो. जसं की यांत्रिक ऊर्जा, म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे जे काही यंत्र, जसं मिक्सर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन, ही सगळी यंत्र ही यांत्रिक ऊर्जा. नंतर रासायनिक ऊर्जा, नंतर प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, ह्या ज्या काही ऊर्जा आहेत ह्याची गरज आपल्याला सतत भासत असते आणि आपण सतत ह्या ऊर्जेचा वापर करत असतो. तर आता ही जी काही विविध रूपातली ऊर्जा आहे ती आपण कशा पद्धतीने मिळवतो त्याबद्दल आपण इथं अभ्यासणार आहोत. ऊर्जा ही कशी एका रूपातून दुसऱ्या रूपातून तिसऱ्या रूपात ही रूपांतरित होत असते, हे आपल्याला माहिती आहे. आणि मानवाला आवश्यक असणारी ऊर्जा जी आहे ती मिळवण्यासाठी विविध प्रकारचे ऊर्जेचे स्रोत वापरले जातात. आपण इथून मागच्या इयत्तांमध्ये ऊर्जा किंवा ऊर्जा स्रोत याबद्दल माहिती अभ्यासलेली आहे. आता विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सध्या कोणकोणत्या निरनिराळ्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो, यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात, त्या प्रत्येक पद्धतीमध्ये कोणते शास्त्रीय तत्त्व वापरले जाते, आणि ह्या ऊर्जा स्रोत वापरण्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, याबद्दल आपण ह्या पाठामध्ये सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत. आता त्यापैकी पहिली जी आता आहे ती आहे विद्युत ऊर्जा निर्मिती. म्हणजे विद्युत ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, तर मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाचे जे विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्व आहे, कोणतं तत्व आहे, तर विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते, हे त्यांचे तत्व आहे. आणि ह्या तत्वानुसार विद्युत निर्मिती कशा पद्धतीने केली जाते ते आपण बघू. आता बघा, विद्युत निर्मिती केंद्रामध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी हे तत्व जे आहे मायकल फॅरेडेचं, ते तत्व वापरलं जातं. आता विद्युत वाहक तारेच्या सभोवतालच्या चुंबकीय क्षेत्र जे आहे हे दोन पद्धतीने बदलू शकतं. एक, विद्युत वाहक तार स्थिर असेल, म्हणजे जी विद्युत वाहक तार जी आहे ती स्थिर, आणि चुंबक जो आहे तो फिरता असेल. म्हणजे समजा ही तार असेल तर तारेच्या भोवती ही स्थिर असेल आणि तिच्या भोवती ही चुंबक हे जे आहे ते असं फिरतं असणार आहे. मग त्यावेळेस चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण होतं किंवा त्या चुंबकीय क्षेत्र जे आहे ते बदलतं. आणि दुसरी पद्धत म्हणजे चुंबक स्थिर ठेवला आणि विद्युत वाहक तार जर फिरती ठेवली तरी देखील वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र हे बदलते. म्हणजे दोन्ही पद्धतीने तार स्थिर ठेवून किंवा चुंबक स्थिर ठेवून ते चुंबकीय क्षेत्र हे बदलतं. आता ह्या अशा दोन्हीही प्रकारात विद्युत वाहक
तारेमध्ये विभवांतर निर्माण होऊ शकते. आपण या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला विद्युत जनित्र असं म्हणतात. आता विद्युत जनित्र कशा पद्धतीने वापरलं जातं, कशा पद्धतीने विद्युत जनित्रातून म्हणजे जनित्रातून विद्युत निर्मिती होते ते आपण प्रवाह आकृतीच्या आधारे बघणारच आहोत. तर आता ह्या जे काही विद्युत निर्मिती केंद्र असतात, मोठमोठी विद्युत निर्मिती केंद्र असतात, तर ह्या केंद्रांमध्ये मोठमोठी जनित्र वापरली जातात आणि ह्या जनित्राला फिरवण्यासाठी चुंबकाला म्हणजे ह्या जनित्रात असणारा जो चुंबक आहे त्याला फिरवण्यासाठी टबाईन म्हणजेच झोत यंत्र वापरले जातात. आता ह्या टबाईनला पाती असतात आणि ह्या टबाईनच्या पात्यांवरती द्रव किंवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतिज ऊर्जेमुळे टबाईनची पाती काय होतात, जोरजोरात फिरू लागतात आणि हे टबाईन विद्युत जनित्राला जोडले गेलेले असते. त्यामुळे जनित्रातील चुंबक देखील फिरू लागतो आणि त्यामुळे विद्युत निर्मिती होत असते. म्हणजे अशा पद्धतीने विद्युत निर्मिती होते. तर आता ही जी काही प्रवर्तन विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वानुसार ही जी काही विद्युत निर्मिती आहे ती होत असते. याच्यामध्ये विद्युत निर्मिती करण्यासाठी जनित्र लागते, जनित्र फिरवण्यासाठी टबाईन लागते, टबाईन फिरवण्यासाठी ऊर्जा स्रोत लागतो आणि टबाईन फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार असतात. प्रत्येक प्रकारात वापरल्या जाणाऱ्या टबाईनचा आराखडा देखील वेगवेगळा असतो. आता जे मी तुम्हाला सांगितलं ते आपण प्रवाह आकृतीच्या द्वारे बघूया. आता ह्या ठिकाणी बघा विद्युत ऊर्जा निर्मिती प्रवाह आकृती. टबाईन फिरवण्यासाठी सुयोग्य असा ऊर्जा स्रोत वापरला जातो. आता हा ऊर्जा स्रोत वापरल्यानंतर टबाईन जो आहे टबाईनची पाती फिरू लागतात, टबाईनची पाती फिरू लागतात. नंतर ते फिरल्यामुळे तिथे गतिज ऊर्जा निर्माण होते आणि ती जनित्रामध्ये जाते. जनित्रातून मग विद्युत निर्मिती किंवा विद्युत ऊर्जा निर्मिती होत असते. आता ह्याच्यावरती बघा म्हणजे तुम्हाला याच्यावरून कळलं असेल की विद्युत ऊर्जा जी आपल्याला निर्माण करायची आहे त्यासाठी विद्युत म्हणजे आपला स्रोत महत्त्वाचा आहे. स्रोत नंतर ते टबाईन फिरणं महत्त्वाचं आहे, त्याची पाती, त्यानंतर गतिज ऊर्जा निर्माण होते, ती विद्युत जनित्रामध्ये जाते आणि तिथून ती विद्युत ऊर्जा निर्मिती होत असते. अशा पद्धतीने विद्युत ऊर्जा निर्मिती होते. हा झाला पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार बघू आपण. औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. औष्णिक ऊर्जेवर आधारित बघा ह्या ठिकाणी आहे औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती. यामध्ये पण बघा की वाफेवर चालणारे टबाईन फिरवले जातात. कोळशाचे ज्वलन करून म्हणजे कोळसा जाळून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग, जी काही उष्णता निर्माण होते त्या उष्णतेचा उपयोग कशासाठी, बॉयलरमधलं जे पाणी आहे हे पाणी तापवण्यासाठी केला जातो. नंतर या पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेमध्ये होते. या वाफेच्या शक्तीने टबाईन फिरते. म्हणजे बघा की जे औष्णिक ऊर्जा आहे, औष्णिक ऊर्जेमध्ये काय होतं की इंधनाचं ज्वलन होतं. त्या ज्वलनामुळे बॉयलरमधलं पाणी तापतं. ते तापल्यामुळे त्याची वाफ प्रचंड प्रमाणात प्रचंड तापमानावरती त्याची वाफ निर्माण होते आणि ह्या वाफेमुळे हे टबाईन फिरतं आणि मग हे टबाईनला जोडलेले जनित्र पण फिरतं आणि त्यामुळे विद्युत निर्मिती होते. म्हणजे आणि परत मग ते पाण्याचं रूपांतर जे आहे, जी म्हणजे वाफ झालेली आहे, तर ह्या वाफेचं पुन्हा संगणन प्रक्रियेने पाण्यामध्ये रूपांतर केलं जातं. ते पुन्हा बॉयलरकडे पाठवलं जातं आणि पुन्हा मग त्याला उष्णता देऊन त्यापासून पुन्हा वाफ तयार केली जाते. म्हणजे अशा पद्धतीने हे चक्र असतं. आता इथं बघा प्रवाह आकृती आहे. हे बघा पहिल्यांदा इंधन किंवा कोळसा, औष्णिक ऊर्जेवर चालणाऱ्या याच्यावर काय असतं, पहिल्यांदा इंधन हा कोळसा म्हणून कोळसा जो आहे हा इंधन म्हणून वापरला जातो. नंतर त्याचं बॉयलरमध्ये पाणी असतं, पाण्याची वाफ होते. या वाफेवर चालणारं टबाईन फिरू लागतं, त्याला गतिज ऊर्जा प्राप्त होते. त्यानंतर ती जनित्रामध्ये जाते आणि जनित्रातून विद्युत ऊर्जा निर्माण होते. आणि इथे वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठी यंत्रणा असते. म्हणजे
ज्या पाण्याची वाफ झाली आहे त्या वाफेने काय होतं, जे टबाईंची पाती फिरतायत आणि पुन्हा मग ह्या पाण्याचं वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये केलं जातं. ही आहे त्याची प्रवाह आकृती. आता त्याच्यामध्ये औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण, ते ऊर्जेचं रूपांतरण कशा पद्धतीने होतं, तर विद्युत निर्मिती करताना उष्णता ऊर्जेचा वापर होत असतो. म्हणजे औष्णिक ऊर्जेवर आधारित जी विद्युत ऊर्जा आहे त्याच्यासाठी कशाचा उपयोग होत असतो, तर उष्णता ऊर्जेचा उपयोग होत असतो. म्हणून ह्या केंद्राला औष्णिक विद्युत केंद्र असं देखील म्हटलं जातं, कारण तिथं कसला वापर होतो, उष्णतेचा. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होत जाते. आता कोळशामध्ये कोणती ऊर्जा असते, रासायनिक ऊर्जा, आणि ह्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर हे विद्युत ऊर्जेत होतं टप्प्याटप्प्याने. आता ही प्रवाह आकृती आहे बघा पुन्हा ऊर्जा रूपांतरणाची. आता कोळशातील ही रासायनिक ऊर्जा, कोळशामध्ये कोणती ऊर्जा असते, रासायनिक ऊर्जा असते. या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे हा कोळसा इंधन म्हणून जाळल्यानंतर याचं रूपांतर कशामध्ये होतं, औष्णिक ऊर्जेमध्ये होतं. मग हे औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याचं बॉयलरमध्ये पाणी गरम केलं जातं, वाफ तयार होते, वाफेतील गतिज ऊर्जेत त्याचं रूपांतर होतं. वाफेतील गतिज ऊर्जा कुठे जाते, टबाईनमध्ये जाते. ही टबाईनमध्ये पाती फिरतात, म्हणजे त्या ठिकाणी पण काय होतं, त्या गतिज ऊर्जा निर्माण होते आणि मग या गतिज ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण होते. म्हणजे अशा पद्धतीने औष्णिक विद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचं रूपांतरण होत जातं. पहिल्यांदा रासायनिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जेचं औष्णिक ऊर्जा, औष्णिक ऊर्जेचं वाफेतील गतिज ऊर्जा, नंतर टबाईनमधील गतिज ऊर्जा आणि त्यानंतर विद्युत ऊर्जा. म्हणजे अशा प्रकारे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात उष्णतेचं रूपांतर, ऊर्जेचं रूपांतर होत गेलेलं तुम्हाला इथं दिसतंय. आता हे 2 प्रकार आपण पाहिले. आता आपण तिसरा प्रकार बघायचा आहे. त्या अगोदर आपण औष्णिक ऊर्जेचे फायदे तोटे काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी पान नंबर 49 वरती औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आराखडा दिलेला आहे की कसं टबाईन वापरलं जातं, संगणन कसं वापरलं जातं, इंधन कुठून टाकलं जातं, धुरांडे कुठे असतात, ही सगळी जी काही आराखडा आहे तो ह्या पान नंबर 49 वरती 5.7 ही आकृती आहे, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आराखडा. आता याच्यामध्ये बघा की प्रत्येक औष्णिक केंद्राला 2 मनोरे असतात. म्हणजे 2 प्रकारचे मनोरे असतात. हे कशासाठी, तर ही जी तंत्राची जर तुम्ही आकृती समजून घेतली, आराखडा जर बघितला, तर ह्या आराखड्यात तुम्हाला काय काय दिसतं. ह्या केंद्रामध्ये बॉयलर आहे, टबाईन आहे, जनित्र आहे, संगणन यंत्र, ह्या सर्वांची रचना केलेली असते. ह्या बॉयलरमध्ये म्हणजेच इंधन कोणतं आहे आता ह्या ठिकाणी, तर इंधन आहे कोळसा. तर कोळशाचं ज्वलन झाल्यानंतर उत्सर्जित वायू, म्हणजे तो कोळसा जळल्यानंतर त्याच्यातून जो वायू निर्माण होतो, हा वायू उंच धुराड्यामार्फत हवेत सोडला जातो. म्हणजे तिथे धुरांडी जे असतात ते अशी उंच असतात आणि ह्या उंच धुराड्यामार्फत हे जे काही तयार झालेलं ज्वलनापासून तयार झालेली उत्सर्जित वायू आहे हा बाहेर टाकला जातो. तप्त आणि उच्च दाबाच्या वाफेने टबाईन फिरल्यानंतर त्या वाफेचे तापमान व दाब कमी होतो. म्हणजे ती जेव्हा उष्णता दिली जाते तेव्हा ते पाण्याला उष्णता दिल्यानंतर ती वाफ ही कशी असते, अतिशय उच्च तापमानाची असते, दाबही जास्त असतो. त्यानंतर टबाईन फिरल्यानंतर मात्र ते दाब आणि त्याचं जे तापमान आहे ते कमी होतं. अशा वाफेतील उष्णता काढून घेतल्यानंतर, म्हणजेच त्या वाफेला थंड केल्यानंतर पुन्हा तिचे पाण्यात रूपांतर केलं जातं. तुम्हाला माहिती की संगणन प्रक्रियेद्वारे वाफेचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होतं. या वाफेतील उष्णता काढून घेण्याचे काम संगणन यंत्र या भागात कूलिंग टॉवरमधील पाण्याद्वारे केले जाते. कूलिंग टॉवरमधील पाणी संगणन यंत्रांमधून फिरवले जाते. म्हणजे ते कूलिंग टॉवरमध्ये जे पाणी असतं ते संगणन यंत्रामधून फिरवलं जातं आणि त्यामुळे वाफेतील उष्णता कूलिंग टॉवरमधील पाण्याला मिळते व वाफ थंड होऊन तिचे पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होते. आणि मग ही उष्णता बाष्प व तप्त हवेच्या रूपात कूलिंग टॉवर मार्फत बाहेर टाकली जाते. आणि हा औष्णिक विद्युत निर्मिती हा जरी विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा मार्ग असला तरी
अशा प्रकारच्या विद्युत निर्मितीमुळे अनेक प्रकारच्या समस्या देखील निर्माण होत असतात. आता ह्या समस्या कोणकोणत्या आहेत तर बघा, कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण. आता कोळसा जळला, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की कोळसा जळाल्यानंतर त्याचा धूर निघतो. मग ह्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड वायू आणि सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे आरोग्याला घातक असणारे जे वायू आहेत हे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. दुसरं, कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कण देखील वातावरणात सोडले जातात. फक्त वायूच आहे का? नाही, तर त्याच्यामध्ये सूक्ष्म कण देखील असतात आणि ते देखील वातावरणामध्ये सोडले जातात आणि त्यामुळे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा श्वासाद्वारे आपल्या त्या फुफ्फुसापर्यंत ते जातात. त्यामुळे श्वसन विकार आपल्याला होऊ शकतात. जसं दमा वगैरे जे आहेत अशा प्रकारचे गंभीर श्वसन विकार आपल्याला होऊ शकतात. नंतर यामध्ये वापरले जाणारे इंधन, कोळसा हा भूगर्भातील साठा आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे जो इंधन वापरला जातो हा कुठला, तर भूगर्भात असणारे जे काही साठे आहेत ते वापरले जातात. त्यामुळे भविष्यकाळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवरती मर्यादा येतात. म्हणजे बघा, जर आपण कोळसा खाणीतनं काढला, काही कालावधीनंतर हा जो काही खाणीतील कोळसा आहे हा देखील, याचे साठे देखील संपुष्टात येतील. म्हणजे अशा पद्धतीने ह्या अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत ह्या औष्णिक प्रकल्पामध्ये आपल्याला दिसून येतात. पान नंबर 50 वरती बघा, भारतातील काही प्रमुख औष्णिक ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती केंद्र आणि त्याची मेगावॅट्समध्ये क्षमता दिलेली आहे. ठिकाण, राज्य आणि निर्मिती क्षमता. आता पुढचं आपण तिसरं बघूया, अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. म्हणजे बघा, पहिले विद्युत ऊर्जा पाहिली, नंतर औष्णिक ऊर्जा पाहिली आणि आता अणुऊर्जा. अणुऊर्जेवरती कशा पद्धतीने विद्युत निर्माण केली जाते. आता अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाईनच वापरले जातात. म्हणजे ज्या पद्धतीने औष्णिक ऊर्जा केंद्रामध्ये वाफेवर चालणारे टर्बाईन होते त्याच पद्धतीने अणुऊर्जेमध्ये देखील हे वाफेवर चालणारे टर्बाईन वापरले जातात. मात्र इथे इंधन म्हणून युरेनियम किंवा प्लुटोनियम, म्हणजे त्या ठिकाणी इंधन कोणतं वापरलं होतं? कोळसा. ह्या ठिकाणी इंधन कोणतं आहे? युरेनियम किंवा प्लुटोनियम अणुकेंद्रकांच्या विखंडनातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची आणि दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो. म्हणजे बघा, ह्या इंधनाचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी हे युरेनियम आणि प्लुटोनियम हे दोन इंधने वापरली जातात. या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते आणि त्यामुळे ही जी वाफ निर्माण होते ह्या वाफेच्या शक्तीने काय होतं? टर्बाईन फिरायला लागतात. त्यामुळे जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. म्हणजे बघा, टर्बाईन फिरल्यानंतर जनित्र फिरतं आणि जनित्र फिरल्यानंतर विद्युत निर्मिती होते. आता याची प्रवाह आकृती आहे बघा ह्या ठिकाणी. अणुविभंजनासाठी अणुभट्टी. तर ह्या अणुभट्टीमध्ये इंधन वापरायचं. कुठलं इंधन आहे? युरेनियम किंवा प्लुटोनियम. मग त्याच्यापासून पाण्यापासून वाफेची निर्मिती होते आणि ही वाफ म्हणजे हे इंधन वापरल्यानंतर हे पाणी असतं, या पाण्याची वाफ तयार होते. ह्या वाफेवर चालणारे टर्बाईन असतात. नंतर ह्या टर्बाईन कुठे जोडलेले असतात? जनित्राला जोडलेले असतात आणि जनित्रातून विद्युत निर्मिती होते. म्हणजे अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने ही ऊर्जा निर्मिती जी आहे ही अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती होत असते. आता या ठिकाणी अणुतील ऊर्जेचे प्रथम औष्णिक ऊर्जेत रूपांतर होते. म्हणजे ऊर्जा रूपांतरण बघा कसं आहे की अणुतील ऊर्जेचे रूपांतरण पहिल्यांदा औष्णिक ऊर्जेमध्ये, नंतर औष्णिक ऊर्जेचे रूपांतरण वाफेच्या गतिज ऊर्जेमध्ये आणि वाफेच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर टर्बाईनच्या आणि जनित्राच्या गतिज ऊर्जेमध्ये आणि शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये. म्हणजे असे टप्प्याटप्प्याने हे रूपांतरण होत जातं. मग आपण परत प्रवाह कृती बघूया. इथे आता ही अणुतील ऊर्जा आहे. अणुतील ऊर्जेचं रूपांतर कशात होतं? औष्णिक ऊर्जेमध्ये होतं. औष्णिक ऊर्जेचं रूपांतर कशात होतं?
वाफेतील गतिज ऊर्जेमध्ये होतं. नंतर वाफेतील गतिज ऊर्जा टर्बाईनमधील गतिज ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि नंतर ते त्याच्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण होते. म्हणजे अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये ऊर्जेचं रूपांतर असं टप्प्याटप्प्याने होत जातं आणि शेवटी त्यातून विद्युत निर्मिती होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र, एक विद्युत कशी निर्माण होते त्याबद्दल आपण माहिती पाहिली. परंतु ह्या विद्युत निर्मितीचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत. आता त्याचे फायदे काय आहेत बघा. अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात कोळशासारखे इंधन वापरले जात नाही. त्यामुळे वायू प्रदूषणासारख्या समस्या उद्भवत नाही. म्हणजे याच्यातून वायू प्रदूषण होत नाही. शिवाय पुरेसे अणुइंधन उपलब्ध असल्यास अणुविद्युत ऊर्जा हा चांगला ऊर्जा स्रोत होऊ शकतो. म्हणजे जर आपल्याकडे पुरेसं अणुइंधन असेल तर आपण हवी पाहिजे तेव्हा विद्युत निर्मिती करू शकतो. आणि म्हणजे अशा पद्धतीचे ह्याचे फायदे आहेत. परंतु जसे फायदे तसे तोटे देखील त्याचे आहेत. तर काय समस्या आहेत ते आपण बघूया. आपण पहिली समस्या, अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे अणुविखंडन झाल्यानंतर जो तयार होणारा पदार्थ आहे त्या पदार्थापासून धोका निर्माण होऊ शकतो. ही आण्विक प्रारणं जी आहेत ती बाहेर पडतात आणि अशा पदार्थांची म्हणजेच हे पदार्थ म्हणजेच काय आण्विक कचरा आहे हा. या आण्विक कचऱ्याची विल्हेवाट लावणं अतिशय धोकादायक असतं आणि खूप संकट म्हणजे असं शास्त्रज्ञांपुढे तो एक मोठा प्रश्न निर्माण होतो की हे आण्विक कचरा आहे याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाईल. आणि दुसरी समस्या जी आहे ती आहे अणुऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात जर झाला तर त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणांमुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. म्हणजे हा मोठा धोका त्यातून निर्माण होऊ शकतो. आता हे झालं अणुविद्युत ऊर्जा. आता आपण चौथी ऊर्जा बघणार आहोत. ती आहे नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. म्हणजे नैसर्गिक वायू जे आहेत त्याच्यावरती त्याच्यापासून कशा पद्धतीने विद्युत निर्माण होऊ शकते याची आपण आता माहिती बघणार आहोत. आता यामध्ये बघा, नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व उच्च दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाईन वापरले जाते. म्हणजे याच्यामध्ये काय वापरलं जातं इंधन म्हणून तर नैसर्गिक वायू आणि याच्या ज्वलनाने उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची वाफ निर्माण होते आणि वाफेने टर्बाईन फिरवले जातात. आणि नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना जी आहे ती प्रवाह आकृतीच्याद्वारे इथं दाखवलेली आहे. बघा, सर्वात पहिल्यांदा उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर वापरलं जातं. आता याच्यामध्ये एक ज्वलन कप्पा असतो. या ज्वलन कप्प्यामध्ये नैसर्गिक वायू आणि हवा एकत्र येतात. त्याच्यापासून वायू तयार होतो. वायू म्हणजे ती वाफेत चालणारं टर्बाईन तयार होतं. हे टर्बाईन फिरतं आणि ह्या टर्बाईनवर काय जोडलेलं असतं जनित्र, आणि जनित्र फिरल्यानंतर त्यातून विद्युत ऊर्जा निर्माण होते. म्हणजे अशा पद्धतीने नैसर्गिक वायूच्या ज्वलनातून ही विद्युत ऊर्जा निर्माण होत असते. आता ह्या नैसर्गिक वायूमध्ये जे संच असतो ह्या संचामध्ये प्रामुख्याने 3 भाग असतात. कॉम्प्रेसर जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय कॉम्प्रेसरच्या साहाय्याने ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. म्हणजे हा जर ज्वलन कप्पा आहे याच्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. तिथे नैसर्गिक वायू आणि हवा एकत्र येतात. त्या ज्वलन कप्प्यामध्ये नैसर्गिक वायू आणि हवा एकत्र येतात, त्याचं ज्वलन होतं आणि या कप्प्यातून आलेला अतिउच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती काय करतो फिरवतो आणि ती टर्बाईनची पाती जनित्राला जोडलेली असतात आणि जनित्र त्यामुळे फिरतं आणि त्यातून विद्युत निर्मिती होत असते. ही देखील टप्प्याटप्प्याने पूर्ण होणारी प्रक्रिया आहे. याच्यामध्ये ऊर्जा रूपांतरण कशा पद्धतीने होतं तर बघा, नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जा, या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर नैसर्गिक वायू ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा, म्हणजे रासायनिक ऊर्जेचं रूपांतर गतिज ऊर्जेत. त्यानंतर टर्बाईनची पाती फिरतात म्हणजे त्या ठिकाणी काय होतं गतिज ऊर्जा निर्माण होते. मग ही गतिज ऊर्जा आणि गतिज ऊर्जेचं रूपांतर नंतर विद्युत ऊर्जेत. म्हणजे अशा पद्धतीने ऊर्जेचं रूपांतरण टप्प्याटप्प्याने होत जातं आणि सरतेशेवटी आपल्याला विद्युत ऊर्जा यातून मिळते.
आता कोळशावर चालणारं जे काही विद्युत निर्मिती संच आहे त्याच्यापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता ही जास्त प्रमाणात असते. म्हणजे कोळशावरचं जे आहे विद्युत निर्मिती त्यापेक्षा नैसर्गिक वायूच्या नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने जी ऊर्जा निर्माण होते ती कशी असते, त्याची कार्यक्षमता अधिक असते. आणि शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने ज्वलनातील प्रदूषण देखील कमी होतं. औष्णिकमध्ये काय होतं की सल्फरची निर्मिती जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे वायू प्रदूषण हे जास्त होतं. तसं नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्यामुळे जे काही प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी होतं. नंतर नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा, जो आराखडा आहे तो पान नंबर 52 वरती दिलेला आहे. त्यामध्ये कॉम्प्रेसर दाखवलेला आहे, नंतर टबाईन आहे, ज्वलन कक्ष आहे, जनित्र आणि त्यातून विद्युत ऊर्जा, अशा पद्धतीचं ते केंद्राचा आराखडा दाखवलेला आहे. तसंच त्या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्र भारतामधील जे प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र आणि त्यांची निर्मिती क्षमता हा देखील चार्ट दिलेला आहे. आता पुढे विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण, जो आपला तिसरा मुद्दा होता की विद्युत निर्मिती प्रक्रिया. आता आपण जे बघितलं आत्तापर्यंतचं कोणकोणत्या बघितल्या आपण, विद्युत ऊर्जा बघितली, त्यानंतर औष्णिक ऊर्जा, नंतर अणुऊर्जा आणि नंतर नैसर्गिक वायू. तर यामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक काहीतरी समस्या आहेत आणि त्या पर्यावरणाला घातक आहेत. मग आता विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण त्याबद्दल आपण थोडी माहिती बघू. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधने किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम यासारखी आण्विक इंधने, म्हणजे खनिज इंधने आणि आण्विक इंधने यांचा वापर करून केलेली जी विद्युत निर्मिती आहे ती पर्यावरण स्नेही नाही. कारण पर्यावरणाला त्यापासून काहीतरी प्रमाणामध्ये धोका पोहोचतोय, म्हणजे ती पर्यावरणाला पूरक अशी नाही आहेत, पर्यावरण स्नेही नाही आहेत. म्हणजेच या ऊर्जा स्रोतांचा वापर करून विद्युत निर्मिती केल्यास त्याचा पर्यावरणावरती दुष्परिणाम होऊ शकतो. काय दुष्परिणाम, तर पहिलं बघा, कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी इंधने ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती होऊन ते हवेत मिसळतात. म्हणजे जी काही खनिज इंधनं आहेत ही जळल्यानंतर ते त्या हवेमध्ये तो वायू असेल किंवा ते कण असतील ते त्या हवेमध्ये पसरले जातात. त्यामुळे हवा काय होते, प्रदूषित होते. त्यानंतर इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि त्याचा आपल्या आरोग्यावरती मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो. तसेच इंधनाच्या ज्वलनामधून कार्बन डायऑक्साईड आणि वातावरणातील प्रमाण वाढते. कार्बन डायऑक्साईड काय होतं, जास्त प्रमाणात हवेमध्ये सोडला जातो आणि त्यामुळे जे पर्यावरण आहे त्याच्यावरती दुष्परिणाम होतो आणि वातावरणातील त्याचं प्रमाण वाढतं. मग हे जागतिक तापमान वाढ जी आहे ही कशामुळे झालेली आहे, तर अति प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हा हवेत सोडला गेलेला आहे. नंतर पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्लवर्षासारखे परिणाम आपल्याला दिसून येतात. जीवाश्म इंधनांच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण हवेचे प्रदूषण करतात आणि त्यामुळे श्वसन विकार होतात. नंतर दुसरे बघा, कोळसा, खनिज तेले कोणकोणते आहेत, मग पेट्रोल, डिझेल ह्यासारखी इंधने. आणि नैसर्गिक वायू कोणते, LPG, CNG ही सारी जीवाश्म इंधने किंवा खनिज इंधने आहेत. आणि ही तुम्हाला माहिती आहे की ही जीवाश्म इंधने जे आहेत ही तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात आणि त्यानंतर ही इंधने तयार झालेली आहेत. शिवाय भूगर्भात त्यांचे साठे देखील कसे आहेत, अतिशय मर्यादित आहेत. आणि आपण जर बघितलं आता तर ह्या इंधनांचा सर्रास वापर होत आहे आणि त्यामुळे काही कालावधीनंतर हे साठे संपुष्टात येतील आणि मग जर हे साठे संपुष्टात आले तर पुन्हा नव्याने तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागणार आहेत. आता हे इंधनाचे साठे जे आहेत हे साठे येत्या काही वर्षांपुरतीच मर्यादित राहतील जर असाच वापर त्याचा होत राहिला तर. मग हे आपल्याला काय करावं लागेल की हा जो काही इंधने आहेत, जीवाश्म इंधने आहेत, याचा वापर हा अतिशय काटकसरीने केला पाहिजे आणि ह्या इंधनांना पर्यायी इंधनं आपण शोधली पाहिजेत.
नंतर बघा तिसरं त्याचं दुष्परिणाम काय आहे की अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या. म्हणजे अणुऊर्जा प्रकल्प चांगला आहे, परंतु त्यातून जो कचरा निर्माण होतोय, आण्विक कचरा जो निर्माण होतोय, त्याची विल्हेवाट लावणं अतिशय अवघड काम आहे. नंतर त्यामधून जे काही अपघात आहे किंवा संभाव्य हानी जी आहे याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. म्हणजे ह्या सगळ्या जर आपण बाबी लक्षात घेतल्या तर खनिज इंधनापासून आणि अणुऊर्जेपासून मिळणारी जी काही ऊर्जा आहे ही पर्यावरण स्नेही नाही आहे. मग पर्यावरण स्नेही म्हणजेच हरित ऊर्जा. आपला जो धडा आहे हरित ऊर्जा म्हणजेच काय, हरित ऊर्जेतलाच काय म्हटलेलं आहे, पर्यावरण स्नेही ऊर्जा. मग या हरित ऊर्जेमध्ये कोणते प्रकार येतात ते आपण बघणार आहोत. विद्युत निर्मितीसाठी इतर असे काही मार्ग वापरावे की ज्यामध्ये ह्या ज्या समस्या आता आपण बघितल्या ह्या समस्या येणार नाहीत. मग असे कोणते कोणते प्रकल्प होऊ शकतात तर बघा, जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती. म्हणजे जे पाणी आहे, धरणामधील जे पाणी आहे त्या पाण्याच्या साठ्यांपासून विद्युत निर्मिती करणे. त्यानंतर पवन ऊर्जा म्हणजे हवा वारा जो आहे त्यापासून. नंतर सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी जी काही उष्णता आहे त्याचा वापर करून निर्माण केलेली ऊर्जा सौर ऊर्जा. जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती, अशा काही मार्गांनी विद्युत निर्मिती होऊ शकते. यामध्ये वापर करण्यात आलेले ऊर्जा स्रोत म्हणजे, आता ऊर्जा स्रोत म्हणजे काय, ज्या ठिकाणून आपण ती ऊर्जा निर्माण करणार आहोत ते ऊर्जा स्रोत कोणकोणते आहे, जलसाठा, नंतर वाहणारा वारा, त्यानंतर सूर्यप्रकाश, नंतर जैविक इंधन. हे कधीही न संपणारे. बघा, सूर्यप्रकाश हा कधीही संपणार नाही, पाणी हे कधीही संपणार नाही, हवा वारा हा कधीही संपुष्टात येणार नाही. म्हणजे आपल्याला हे शाश्वत असे उपाय आहेत आपल्याला हे. यामध्ये हे पर्यावरणीय समस्या देखील येणार नाही. ज्या आपण बघितल्या आत्ता पर्यावरणीय समस्या त्या देखील येणार नाही. म्हणून ह्या ऊर्जा निर्मितीला हरित ऊर्जा किंवा पर्यावरण स्नेही ऊर्जा असं म्हणतात. मग कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, अणुइंधन यांच्या वापरातील धोके ओळखून आज सर्वत्र जगामध्ये पर्यावरण स्नेही अर्थात हरित ऊर्जेचा दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. त्यापैकी आपण हरित ऊर्जा कोणती आहे, पर्यावरण स्नेही ऊर्जा कोणती आहे, त्यापैकी पहिली ऊर्जा बघूया आपण, जलविद्युत ऊर्जा म्हणजेच पर्यावरण स्नेही किंवा हरित ऊर्जा. आता ह्या जलविद्युत ऊर्जा कशा पद्धतीने, तर वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा जी आहे, म्हणजे वाहतं पाणी आहे, पाण्याला एक प्रकारची ऊर्जा आहे, ती कोणती ऊर्जा आहे, गतिज ऊर्जा. आणि जेव्हा पाणी साठवलेलं असतं म्हणजे धरणामध्ये पाणी असतं त्यावेळेस त्या पाण्याला कोणती ऊर्जा निर्माण झालेली असते, तर त्या पाण्याला स्थितीज ऊर्जा निर्माण झालेली असते. तर मग हा गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा हा एक पारंपरिक स्रोत आहे. तर जलविद्युत केंद्रामध्ये धरणात साठवलेल्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर पहिल्यांदा गतिज ऊर्जेत केलं जातं. म्हणजे जे पाणी साठवलेलं आहे त्याला स्थितीज ऊर्जा प्राप्त झालेली असते. मग ते पाईपद्वारे फिरवून त्याच्यामध्ये गतिज ऊर्जा निर्माण केली जाते. नंतर हे गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी आणलं जातं आणि त्या ठिकाणी जे टबाईन असतात ह्या टबाईनमधून त्याला गतिज ऊर्जेच्या आधारे ते टबाईन असे फिरवले जातात आणि मग त्या टबाईनला जनित्र जोडलेलं असतं आणि तिथून मग ऊर्जा निर्मिती होते. म्हणजे हे झाले टप्पे. कशा पद्धतीने, पहिल्यांदा स्थितीज ऊर्जा जी आहे म्हणजे पाणी साठलेलं आहे त्याची स्थितीज ऊर्जा आहे, त्याला गतिज ऊर्जेत रूपांतर करायचं. त्यानंतर ते टबाईनची पाती फिरवायची, टबाईन मग त्या जनित्राला जोडलेलं असतं आणि जनित्रातून विद्युत निर्मिती होते. हे टप्पे आहेत. ह्या ठिकाणी बघा, जलविद्युत ऊर्जा म्हणजेच ही कोणती, पर्यावरण स्नेही ऊर्जा आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा पाण्याची स्थितीज ऊर्जा म्हणजे जो साठा असतो तो साठा, त्याला गतिज ऊर्जा निर्माण करून त्याच्यावर पाण्यावर चालणारे टबाईन हे जनित्राला जोडलेले आणि जनित्रापासून पुन्हा विद्युत ऊर्जेची निर्मिती. या पद्धतीने टप्प्याटप्प्याने जलविद्युत केंद्रामध्ये स्थितीज ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होत असतं. आता यामध्ये ऊर्जा रूपांतरण कसं होतं, तर स्थितीज ऊर्जा म्हणजे पाण्याला असणारी स्थितीज ऊर्जा, त्याची वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा, नंतर टबाईनमधील गतिज ऊर्जा आणि त्यातून पुढे विद्युत ऊर्जा, अशा पद्धतीने स्थितीज ऊर्जेचं रूपांतर हे टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे हे ऊर्जेचं रूपांतरण
होत राहतं. आता हे जे रूपांतरण आपण बघितलं ह्या प्रवाह आकृतीच्या द्वारे बघितलेलं आहे. आणि जे धरण आहे धरणाच्या पासून तुम्ही पान नंबर 54 वरती बघा जलविद्युत निर्मिती केंद्र दाखवलेलं आहे. त्याचा आराखडा दाखवलेला आहे, रचना दाखवलेली आहे ती बघा. आता ह्या जलविद्युत निर्मितीचे काही फायदे आहेत आणि जलविद्युत निर्मितीसमोरील काही प्रश्न आहेत. तर फायदे काय आहेत ते बघूया आपण. पहिलं, जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून निर्माण होणारे प्रदूषण होत नाही. म्हणजे बघा जलविद्युत केंद्रात आता आपण बघितलं प्रवाह आकृती पण की यामध्ये आपल्याला कुठल्याही इंधनाचं ज्वलन झालेलं आपण बघितलं नाही. म्हणजे ह्या ठिकाणी कुठल्याही इंधनाचं ज्वलन होत नाही आणि त्यामुळे ज्वलनापासून जे निर्माण होतं प्रदूषण हे प्रदूषण होतच नाही. दुसरं, धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास पाहिजे तेव्हा वीज निर्मिती करणे शक्य होते. म्हणजे जर जलसाठा जास्त असेल धरणामध्ये आणि त्यावेळेस आपण ही जी काही विद्युत निर्मिती आहे ती आपण करू शकतो. वीज निर्मिती करणं कधीही शक्य होतं. नंतर वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंड होऊ शकते. म्हणजे वीज निर्मिती करण्यासाठी जर धरणातलं पाणी वापरलं गेलं, पाऊस पडल्यानंतर पुन्हा ती धरणं भरली जातात आणि पुन्हा आपण ते पाणी वीज निर्मितीसाठी वापरू शकतो. हे त्याचे फायदे आहेत. परंतु त्याच्यातले प्रश्न काय आहेत की जलविद्युत निर्मितीसमोर काही प्रश्न पण आहेत. ते कोणकोणते आहेत तर धरणात साठवलेल्या पाण्यामुळे खूप मोठी जमीन पाण्याखाली येऊन गावे विस्थापित होऊ शकतात. म्हणजे बघा धरण क्षेत्र जे आहे त्या धरण क्षेत्रामध्ये अनेक गावे बसलेली असतात. मग हे जर धरणामध्ये समजा ही गावं गेली तर त्यांच्या गावातील लोकांचं विस्थापन करणं आवश्यक असतं आणि असं विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. तसंच ह्या धरणामध्ये सुपीक जमिनीही जातात, जंगलं जातात. म्हणजे हा एक थोडासा आपलं तोटा होऊ शकतो की गावं विस्थापित करावी लागतात, सुपीक जमिनी जातात, जंगल पण जातं. हा एक प्रश्न आहे. त्यानंतर वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातील सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणजे प्रवाहातील जी काही सजीवसृष्टी आहे ती सजीवसृष्टीवरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा पद्धतीने हे पहिलं आपण बघितलं जलविद्युत निर्मिती. आता दुसरं जे आहे पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती. आता पवन म्हणजे काय? वारा. म्हणजे वाहता वारा जो आहे त्याचा वापर करून विद्युत निर्मिती करणे. वाहत्या हवेमध्ये असणाऱ्या गतिज ऊर्जेची, आता वाहती जी हवा आहे त्याला कोणती ऊर्जा प्राप्त झालेली असते तर गतिज ऊर्जा. तर ह्या गतिज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून त्याद्वारे पाणी उपसणे, दळणे यासारख्या कामांमध्ये तिचा उपयोग पूर्वीपासून केला जातो. म्हणजे पूर्वीपासून पवन ऊर्जा जी आहे ही वापरली जाते. यात ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जेचीही निर्मिती करता येते. म्हणजे ह्या जो वारा आहे ह्या वाऱ्याचं गतिज ऊर्जा जी आहे याचा वापर करून मोठ्या प्रमाणात आपण विद्युत निर्मिती देखील करू शकतो. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवन चक्की असे म्हणतात. म्हणजे बघा जी गतिज ऊर्जा आहे या गतिज ऊर्जेचं रूपांतर या विद्युत ऊर्जेत करणारं जे यंत्र आहे त्याला म्हणतात पवन चक्की, विंड टर्बाईन. यामध्ये असलेल्या टर्बाईनच्या पात्यावरती वाहती हवा आदळल्यामुळे ती पाती फिरतात. म्हणजे त्या टर्बाईनला जी पाती असतात त्या पात्यांवरती ही वाहती हवा आदळते आणि आदळल्यामुळे ते जे काही पाती आहेत ही पाती फिरू लागतात. टर्बाईनचा अक्ष म्हणजे जो मधला भाग असतो सेंटर गती वाढवणाऱ्या गिअरबॉक्स मार्फत जनित्राला जोडलेला असतो. तो अक्ष त्या जनित्राला जोडलेला असतो आणि फिरणाऱ्या पात्यामुळे काय होतं जनित्र फिरते. म्हणजे जसं हवा येईल वारा येईल तसं ते पाती फिरतात आणि ते पाती फिरल्यामुळे ते जनित्र फिरतं आणि त्यातून विद्युत निर्मिती होते. म्हणजे पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीतील विविध टप्पे, ते टप्पे पण आपण ह्या आकृतीद्वारे बघूया. ह्या ठिकाणी बघा पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती याच्यातले विविध टप्पे. आता जी पाती आहे त्या पात्यांवरती विशिष्ट वेगाने वाहणारा वारा पडतो. नंतर हवेवर फिरणारी पाती असलेली टर्बाईन त्यामुळे फिरते. टर्बाईन
जनित्राला जोडलेले असे जनित्र फिरू लागतं आणि जनित्रातून मग नंतर विद्युत ऊर्जा निर्माण होते. म्हणजे ह्या टप्प्याटप्प्याद्वारे ही विद्युत निर्मिती होते. आता यामध्ये पण पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतर कशा पद्धतीने होतं, तर वाहत्या वाऱ्यात कोणती ऊर्जा असते, गतिज ऊर्जा असते. ह्या गतिज ऊर्जेचं रूपांतर टर्बाईनमध्ये गतिज ऊर्जेमध्ये होतं. त्या पात्यांवरती पडतं हवा वारा आणि त्या पात्यांना देखील गतिज ऊर्जा निर्माण होते आणि मग ह्या गतिज ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. म्हणजे बघा, हवेतील किंवा वाऱ्यातील गतिज ऊर्जा त्याचं रूपांतर हे विद्युत ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे अशा पद्धतीने पवन ऊर्जा त्यातून विद्युत ऊर्जेची निर्मिती आपण बघितलेली आहे. आता यामध्ये जे तुम्ही आत्ता मी बघितलं की कशा पद्धतीने विद्युत ऊर्जा निर्माण होते, ऊर्जेचं रूपांतरण टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने होतं. आता याच्यामध्ये 1 किलोवॅटपेक्षा कमी क्षमतेपासून तर 7 मेगावॅट म्हणजे 7000 किलोवॅट एवढ्या क्षमतेचे पवन निर्मिती यंत्र उपलब्ध आहे. म्हणजे बघा किती मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होऊ शकते. ज्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करायची आहे तिथे उपलब्ध असलेल्या हवेच्या वेगानुसार विशिष्ट क्षमतेची यंत्रे बसवलेली असतात. ज्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात हवा आहे, वारा आहे, त्या ठिकाणी मोठ्याच क्षमतेची यंत्र बसवलेली असतात. यात एखाद्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी आवश्यक वेगाची हवा उपलब्ध असेल. अनेक भौगोलिक गोष्टी याच्यावरती अवलंबून असतात. म्हणजे डोंगराळ भाग किंवा सपाट भाग असे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पवनचक्क्या बसवलेल्या असतात की जिथे हवेचं प्रमाण कमी जास्त आहे त्या पद्धतीने त्या पवनचक्क्या बसवलेल्या असतात. सागरी किनारा जो असतो इथे हवेचा वेग जास्त असतो आणि तो परिसर पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी योग्य असतो. म्हणजे समुद्र सपाटीच्या ठिकाणी हवेचा वेग जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून आपल्याला विद्युत निर्मिती जी आहे ती मोठ्या प्रमाणावर करता येते. पवन ऊर्जा हा एक स्वच्छ असा ऊर्जा स्रोत आहे आणि परंतु याच्यामध्ये एक थोडासा तोटा काय आहे की पवनचक्कीच्या सहाय्याने विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेली विशिष्ट वेगाची हवा जी आहे सर्वत्र उपलब्ध असेलच असं नाही. म्हणजे विशिष्ट असे वेग पाहिजे विद्युत ऊर्जा निर्माण होण्यासाठी आणि तो वेग हा प्रत्येक ठिकाणी हा सारखाच असेल असं नाही, कमी जास्त तो असतो. त्यामुळे ह्याचा उपयोग जो आहे तो थोडासा मर्यादित आहे. पवन ऊर्जेचा उपयोग जो आहे तो थोडासा त्याच्यामध्ये मर्यादा येतात. आता पान नंबर 56 वरती विविध क्षमतेच्या पवनचक्क्या त्याची आकृती दिलेली आहे. आता त्यानंतर आपण पुढचं बघणार आहोत सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. सौर म्हणजे काय, सूर्यकिरण म्हणजे सूर्यकिरणांचा वापर करून प्रकाश ऊर्जेचा वापर करून 2 प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण होऊ शकते. आता याच्यामध्ये सूर्यकिरण असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वापर म्हणजे 2 प्रकारे. कसं, पहिला प्रकार आपण ज्या आत्तापर्यंतच्या पद्धती बघितल्या त्याच्यामध्ये कुठेतरी ऊर्जा स्रोताच्या साहाय्याने जनित्र फिरवले होते. म्हणजे पवन ऊर्जा म्हणा किंवा जलविद्युत ऊर्जा म्हणा, आण्विक ऊर्जा, अशी कुठली ना कुठली ऊर्जा स्रोत वापरून आपण त्या ठिकाणी जनित्र फिरवून विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा तत्वाचा उपयोग करून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जात होती. परंतु सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न वापरता, कुठलंही जनित्र न वापरता सरळ विद्युत ऊर्जा निर्माण होऊ शकते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग न करताही विद्युत निर्मिती करता येते. सौर घटामध्ये हे शक्य होते. म्हणजे सौर घटामध्ये कुठलंही जनित्र न वापरता, कुठलंही तत्त्व न वापरता डायरेक्टली सौर विद्युत ऊर्जा निर्माण होऊ शकते. सौर विद्युत घट सूर्यप्रकाशातील ऊर्जेचे सरळपणे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. आणि दुसरं आहे सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत आणि त्याद्वारे टर्बाईनच्या साहाय्याने जनित्र फिरवून विद्युत ऊर्जेत. म्हणजे 2 प्रकार की पहिल्यांदा जो प्रकाश ऊर्जा आहे सूर्याची, त्या प्रकाश ऊर्जेचं रूपांतर प्रकाश एका ठिकाणी एकवटून त्याच्यापासून उष्णता ऊर्जेत त्याचं रूपांतर करून नंतर त्या उष्णते ऊर्जेच्या साहाय्याने
टबाईन फिरवून ते जनित्राला जोडून जनित्र फिरवून नंतर विद्युत ऊर्जा निर्माण होते. आता सौर विद्युत घट. सौर विद्युत घट जे आहे ते सूर्यप्रकाशातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करतात. आता हे सौर विद्युत घट काय करतात की जी प्रकाश ऊर्जा आहे याचं रूपांतर थेट विद्युत ऊर्जेमध्ये करतात. या प्रक्रियेला फोटो व्होल्टाईक परिणाम असं म्हणतात. या प्रकारच्या ऊर्जा रूपांतरातून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट स्वरूपाची असते. आता हे सौर विद्युत घट हे अर्धवाहक या प्रकारच्या पदार्थांपासून म्हणजे सिलिकॉनचे बनलेले असतात. सिलिकॉन जे आहे ते सिलिकॉनवरती हा प्रकाश पडल्यानंतर त्याचं डायरेक्टली विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. आता ह्या सिलिकॉनच्या 1 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळजवळ 30 मिली ॲम्पियर एवढी विद्युतधारा आणि 0.5 व्होल्ट म्हणजे 0.5 व्होल्ट इतकं विभवांतर मिळतं. म्हणजे सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावरती अवलंबून नसते. आता सूर्यप्रकाशातील सूर्यकिरणातील जी प्रकाश ऊर्जा आहे त्याचा फोटो व्होल्टाईक परिणाम होऊन डायरेक्टली दिष्ट विद्युत ऊर्जा निर्माण होते. हे झालं सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्राबद्दलची माहिती आपण बघितली. आता सौर घटापासून जी विद्युत शक्ती मिळते ती कोणती असते? दिष्ट विद्युत शक्ती असते आणि ही विद्युत यंत्रे दिष्ट विद्युत शक्तीवरती चालतात. जसं LED वर आधारित विजेचे दिवे. आता काही ठिकाणी ही ऊर्जा सरळपणे वापरता येते, परंतु सौर घटापासून ऊर्जा फक्त सूर्यप्रकाश उपलब्ध असेल तेव्हाच तयार करता येते. जर ही ऊर्जा इतर वेळी वापरायची असेल तर विद्युत घटांमध्ये ती आपल्याला साठवून ठेवावी लागते. मग आपण सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र बघितली, त्यामध्ये 2 प्रकार बघितले. आता सौर विद्युत घट. तर ह्या सौर विद्युत घटामध्ये बघा सूर्य किरण जे आहेत या सूर्यकिरणांचं प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. आताच आपण बघितलं की याला फोटो व्होल्टाईक परिणाम असं म्हणतात. त्यापासून दिष्ट विद्युतधारा किंवा दिष्ट विद्युत ऊर्जा आपल्याला मिळते. आणि ते कुठले आहेत की LED वगैरे त्या विजेचे दिवे. आता आपण जी काही घरगुती किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये जी उपकरणं वापरतो ती असतात प्रत्यावर्ती म्हणजे AC विद्युत शक्तीवरती चालणारी. अशा वेळी सौर घटांद्वारे निर्मित म्हणजे बॅटरीमध्ये जे साठवलेले आहेत अशा विद्युत ऊर्जेचे रूपांतर इन्व्हर्टरमध्ये आणि ह्या इन्व्हर्टरमधून ती AC विद्युत शक्तीमध्ये करावी लागते. जसं इथं आपण बघितलेलं आहे डायग्राममध्ये बघा. सौर घट, त्याच्यापासून विद्युत घट, विद्युत घटापासून इन्व्हर्टर आणि इन्व्हर्टरवरून AC वर चालणारे विद्युत उपकरण. अशा पद्धतीने ही AC म्हणजेच प्रत्यावर्ती विद्युत धारेचा वापर केला जातो. आता दुसऱ्या याच्यामध्ये प्रकार आहे सौर औष्णिक विद्युत केंद्र. सौर औष्णिक विद्युत केंद्र जसं आपण इथून मागे बघितलं की कोळसा, अणुऊर्जा याद्वारे औष्णिक ऊर्जा मिळवून त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं गेलं हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. तसंच आता ही औष्णिक ऊर्जा म्हणजे सूर्यप्रकाशापासून मिळून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. यामध्ये विविध टप्पे आहेत. म्हणजे सूर्यप्रकाशापासून औष्णिक ऊर्जा घेऊन त्याच्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण करण्याचे टप्पे आहेत. ते कोणकोणते टप्पे आहेत तर बघा इथं ह्या ठिकाणी सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक म्हणजे जो सूर्यप्रकाश आहे तो एकवटण्यासाठी असणारं परावर्तक. मग हे त्यानंतर एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी शोषक म्हणजे जी काही ऊर्जा परावर्तित झालेली आहे तर ती शोषून घेण्यासाठी शोषक. नंतर त्यापासून जी पाण्याची वाफ होते ते वाफेवर चालणारं टबाईन नंतर ते कुठं जोडलेलं असतं विद्युत जनित्राला. विद्युत जनित्रापासून विद्युत ऊर्जा निर्मिती. अशा पद्धतीने ही सौर औष्णिक विद्युत केंद्रातील विविध टप्पे आहेत ऊर्जा निर्मिती करण्याचे. म्हणजे परावर्तक जे आहे परावर्तक वापरून जे काही सूर्याची उष्णता आहे ती त्या शोषकावर केंद्रित केली जाते. त्या ठिकाणी तिथे उष्णता निर्माण होते.
उष्णतेच्या साहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेमध्ये होते. या वाफेने टर्बाईनची पाती फिरतात, टर्बाईनमध्ये गतिज ऊर्जा निर्माण होते आणि हे टर्बाईन जनित्राला जोडलेली असतात. त्या मार्फत जनित्र फिरवलं जातं आणि त्यातून विद्युत निर्मिती होते किंवा ऊर्जा निर्मिती केली जाते. तर पान नंबर 59 वरती सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा दिलेला आहे. तसंच जगात विद्युत निर्मितीसाठी वापरले जाणारे ऊर्जा स्रोत हे देखील दिलेले आहेत. त्याचं वाचन करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत अनेक ऊर्जा बघितल्या, जसं विद्युत ऊर्जा, त्यानंतर औष्णिक ऊर्जा, त्यानंतर नैसर्गिक ऊर्जा, अशा पद्धतीच्या. नंतर पारंपरिक कुठल्या जलविद्युत, पवन ऊर्जा, आणखीन सौर ऊर्जा, अशा पद्धतीचे म्हणजे पर्यावरणाला हानी न पोहोचणाऱ्या ऊर्जांचा देखील आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. यावरून तुम्हाला समजलं असेल की हरित ऊर्जा म्हणजे नेमकी कोणती ऊर्जा, पर्यावरण स्नेही ऊर्जा. अशा पद्धतीने हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. याच्या खालचा स्वाध्याय तुम्ही करायचा आहे.